आपली तर आपली लोकांची तीड पाहिली म्हणणं साहेब मोठ्या लोकांचं हाणकं बोकाचं नाही का. म्हणजे मी शाहीर साहेबांना नाही म्हणत नाही, काही काही लोकांचं आहे असते. मी पण म्हणायची खूप खूप लोकांना सवय पडलेली असते. ते आपल्यात नाही आहे, आपल्यात नाही आहे म्हणजे अति बोलणं आपल्याला जमत नाही. ठीक आहे, एखाद्या शायराचा खूप मोठा अनुभव असला म्हणून त्याने खूप एखाद्याला कमजोर समजू नये. शाहीर साहेब मी तुम्हाला राऊंडमध्ये आले, तुम्हाला कमजोर समजली नाही, तुम्हाला कमजोर समजून शायरी केलेली नाही. मी काय बोलली, पुराण खोटं बोलते काय नाही. मी तुम्हाला पुराणाचा आधार घेऊन गाणं बोलले ना की धरती नाही अंबर नाही था ना रखवाला और ब्रह्मा जी का पता करो किसने तपाला. तुम्ही म्हणता ते मला पटत नाही, ते मला पटत नाही. म्हणजे मग टीका तुम्ही केली का मी न केली हो? हा, मी जेव्हा तुम्हाला पुराणाचं उत्तर विचारली शाहीर साहेब तुम्हाला कसं उत्तर द्यायला पाहिजे होतं मोडकं तोडकं. म्हणतात ना स्वादिष्टान चक्रावर ब्रह्माजी स्वार आहेत, मग का नाही सांगितलं तसं सांगायला पाहिजे होतं. पुराणानुसार सांगितलं पाहिजे. म्हणजे नाही जे जमत तुम्हाला ते तत्व नाही भेटत, पण त्याचं उत्तर आहे ना. उत्तर आहे, कुठे राहत होते, काय खात होते, काय करत होते. मग ते काय खोटं बोलून काय नाही. मग आदिशक्ती हे सगळ्यात दरवाची आधी आदिशक्ती होती म्हणतात पुराणानुसार. मी नाही बोलत शाहीर साहेब, मी नाही बोलत. पुराणानुसार बोलते की सगळं तयार व्हायच्या आधी, ज्या ब्रह्माने सृष्टी निर्माण करायच्या आधी आदिशक्ती होती. ती आदिशक्ती त्या ब्रह्माला म्हणजे खाणं पिणं सगळं पुरत होती. आदिशक्तीची त्यांना म्हणजे शक्ती होती. तर मग हे कोण सांगा तुम्ही, 7 चक्र 14 चक्र आहेत, तर स्वादिष्टान चक्रावर ब्रह्माची स्वा म्हणजे वास करतात. हे कोण सांगा मग तुम्ही, मग सांगा ते तरी सांगायला पाहिजे होतं ना. मग टीका तुम्ही केली का मी न केली का शाहीर साहेब? म्हणजे एखाद्या शाहीर कमजोर झाला म्हणून त्याला, लहान झाला म्हणून त्याला कमजोर कराल का तुम्ही? नाही. म्हणजे आपली बाजू मांडायचा प्रयत्न करून राहिला का तुम्ही शाहीर साहेब? तुम्हाला नाही पटत तर काय काय महापुरुषाचे विचार काय काय लोकांना नाही पटत ना. काय काय वेगवेगळे जाती धर्माचे लोक आहेत. मी तुम्हाला एकही शब्द बोलली ना की निवड एकाच विषयावर शायरी ज्ञान जमणार नाही. काय काय लोक देवा धर्मालाही मानणारे आहेत, काय काय लोक पुराणाला मानणारे आहेत, काय काय लोक बाबासाहेबाला मानणार आहेत, काय काय लोक छत्रपती शिवाजी महाराजाला मानणार आहेत. मग आम्ही काय एकच विषय घेऊन चालायचंय काय? वार वा शाहीर साहेब असं नाही होत. आणि मला तुमचा राग येत नाही. मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्हाला वाटत असेल की सुरमा तावानं बोलताय, तुम्ही रागान नाही बोलताय. तुमच्याकडनं ज्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत ना त्या गोष्टी मी नक्कीच घेईन आणि घेण्याचा प्रयत्न करून राहिली आहे शाहीर साहेब. पण म्हणतात ना माणूस कोणताही आपल्या आईच्या उदरातून शिकून येत नाही. माझे मायबाप हो, कोणताच मनुष्य आपल्या आईच्या उदरातून शिकून येत नाही. तो बाहेर आल्यावर सगळं कामगिरी करत असते. तर आम्हालाही वेळ लागेल, हो आम्हालाही वेळ लागेल त्या गोष्टीला शिकायला. तुम्हाला 35 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही आधी शायरीचा अभ्यास केला लोकांकडे जाऊन, तुम्ही आधी दुसऱ्या शायरांकडे जाऊन शायरीचा अभ्यास केला, त्यानंतर तुम्ही शायरी क्षेत्रामध्ये उतरले शाहीर साहेब. या क्षेत्रामध्ये मी जेव्हा उतरली तर मी अजूनही बाप जर मी तमाशा काय बघितला नव्हता. समजलं काय? आम्हाला झाले किती वर्ष? 7 वर्ष. तुम्ही म्हणता हे करून दाखवा, ते करून दाखवा, ते करून दाखवा. मग पहिल्या बिराची मानकरी मी होती, माझे मग तुम्हाला यायला पाहिजे होतं. मग तुम्ही का नाही म्हटले मागं जेव्हा गाणं म्हणलं सुरमा पुढच्या तुझ्यासोबत माझ्या दुय्यमचा सामना आहे तर तुला ते म्हणावंच लागेल, असं का नाही म्हणलं? मी आलो असतो तेवढी तयारी ना. वारे वा, कोटी म्हणजे एखादी बाजू बसली म्हणजे असतो डे कोणाची उतरून माती करायची असं नाही राहत शाहीर साहेब. प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. जो माणूस प्रश्न करते त्याचं उत्तर बनेल आहे म्हटलं. वारे वा, विटंबना तुम्ही करता म्हणजे तुम्ही का त्या पुराणाला उडवून राहिले ना, तुम्ही माझ्यावर फेकून राहिले काय? मग जसं वाट तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे. सांगितलं ना आहे त्याचं उत्तर म्हणून काही का उगाच. आणि म्हणून म्हणायचं आहे की मूर्खों पे वार हम भी नहीं करते. नहीं मूर्खों पे वार हम भी नहीं करते और कमजोर पे हम भी तलवार नहीं चलाते. सोना तो सोना होता है जी शाहीर, सोना तो सोना होता है शाहीर. पित्तल को भी हम नहीं गलाते, पित्तल को भी हम नहीं गलाते. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की अच्छी बात शेअर करना गुणवान का कहा जाता है. सही बात है. आता शाहीर साहेबांना शेअर म्हणला मान भेटला त्या ह्या चिडीच्या रंडीला. आता तुम्ही तर म्हणता बायाला मी म्हणत नाही तुम्ही सरळ म्हणला. मी आपल्या अंगावर घेत नाही, पण तुम्हाला स्पष्टीकरण करून दाखवीन त्या गोष्टीचं. मी म्हणाली एक म्हातारा गेला बाजारा, त्यानं दागिनं चोरलं आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याला धोत्रात मुतवलं. शाहीर साहेब मी तुम्हाला म्हटलो काय? नाही. मग तुम्ही जसं शेर म्हणता की मान भेटला त्या चिडीच्या रंडीले, तर ह्या चिडीच्या रंडीले म्हणजे कोणत्या चिडीच्या रंडीले? त्या मनानं मग सरळ मान भेटला त्या चिडीच्या रंडीले. ह्या चिडीच्या रंडीले म्हणताना बाई मी तुले म्हणत नाही पा
मी आपल्या गाव घेत नाही, तुम्ही कोणाला म्हणले असेल त्याचा तरी लखला, मला काय टेन्शन नाही, तुमचा शेअर आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की अच्छी बातें शेअर करना गुणवान का कहा जाता है. सही बात है. अच्छी बातें शेयर करना गुणवान का कहा जाता है. हाँ. और गंदे नाली में नहीं शुद्ध सागर में नहाया जाता है. महिलाओं के साथ सोच समझ कर बोला जाता है. क्या बात है. महिलाओं के साथ सोच समझ कर बोला जाता है. और ये लक्षण है गुणवान का, उसे बुद्धिमान में तोला जाता है, उसे बुद्धिमान में तोला जाता है. शाहीर साहेबांना मी आता एक प्रश्न विचारला, मी म्हटलं माझं गाणं आहे आणि माझ्या गाण्यात माझा प्रश्न आहे, तर तुम्ही काय उत्तर सांगितलं? कबीराचं उदाहरण सांगितलं, कबीराचं उत्तर. तर मी कशावरून मानू ते उत्तर आहे म्हणून? ते उत्तर माझं आहेच नाही, ते उत्तर माझं आहेच नाही. त्या बाप कोणता ते माई कोणती, मी तुम्हाला उत्तर कशातून विचारले, तुम्ही सांगता कशामधून? कशामधून सांगता? वा रे वा. मग असं होते का शाहीर साहेब, आपली तर आपली लोकांची दीड पाहिली? असं नाही होते, एखाद्याला कमजोर करू नका. हा प्रत्येक, मी आधीच बोलली ना एका शब्दात की कोणी आपल्या शब्दातून शिकत नाही. शिकन मी तुमच्याकडे खूप चांगल्या गोष्टी मी घेत आहे, असं नाही तुमच्या गोष्टीचा मला राग येते. ज्या गोष्टी तुम्ही मला बोलता ना, काय काय गोष्टी मी मनावर घेते आणि त्याचा फायदाही करून घेते, समजलं का? पण हे असं नाही, हे असं नाही तू कमजोर लोकांची बदनाम, हे नाही. हे कसं आहे, दुसऱ्याला खाली पडण्याचा विषय झाला. आणि म्हणून म्हणायचं आहे कि सवाल का जवाब हमने तो सही दिया, सवाल का जवाब तो हमने सही दिया, और आप, लेकिन आप सच बोलने को तैयार नहीं. आप सच बोलने को तैयार नहीं. हर इंसानी पुतला ज्ञानी नहीं होता शाहीर साहब, हर इंसानी पुतला दानी नहीं होता है. अरे लेकिन आप बात समझने को तैयार नहीं, आप बात समझने को तैयार नहीं, आप बात समझने को तैयार नाही. क्यों? अरे ज्ञानाची कारण मी शायरी भोकणाऱ्या झोरत नाही. ज्ञानाची, जेव्हा मी प्रश्न विचारला ब्रह्माजी दादा आहे ना, त्याचं उत्तर पुराणानुसारच मी उत्तर सांगितलं तुम्हाला. म्हणतात ना की ज्ञानाची कारण मी शायरी भोकणाऱ्या झोरत नाही, आणि शांतीने बोलते ही सुरमा पुढ्या कधी सोडत नाही. आणि तुम्ही करता शाहीर साहेब शायरी, तुम्ही करता शाहीर साहेब शायरी, तर हे सुरमा काही भाड झोकत नाही. क्या बात है. आता भाड म्हणजे तुमच्या शब्द शिकला मी भाड झोकण्याचा, तर भाड झोकणं म्हणजे तुम्ही काय म्हणता माशा मारणं, तर मी काय माशा मारायला आली काय तर नाही, का कंच्या खेळायला आली नाही. वा रे वा. तुम्ही असाल सवास्य तर मी बी असं ना, काही नाही काही, तेव्हा तुमच्यावर दुय्यमचा सामना घेतला ना या ठिकाणी. हा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे कि ये दोस्त तेरा होश फरामोश किधर है, किधर है, ये दोस्त तेरा होश फरामोश किधर है. और रात को पकड़ गए थे खरगोश वो किधर है, सुबह पकाए थे अंडे वो भी रह गए कच्चे. आता माझे माय बापू तुमच्या चरणा मार डोका आहे. शाहीर साहेबांचे चड्डीचं उदाहरण दिला, आणि हेच जर मीनं दिलं असतं तर मला काय म्हणले असतं तुम्ही लोकांना, बाई एवढी खालच्या लेवलची बोलते म्हणले असत्या, हां टिलीमिली हलवाच्या गोष्टी सांगते म्हणल्या असत्या. पण एखाद्या माणसाने म्हणलं तर तुम्ही कोणीच नाही म्हणाल त्या माणसाले. हां अशी गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणता मी जेव्हा अध्यात्माचं गाणं म्हणतो ते तुम्हाला पटत नाही. शाहीर साहेब धोत्राचं गाणं सांगितलं होतं आणि तुम्ही डायरेक्ट सांगता टिलीमिलीले हात लावलं. वा रे वा, चांगली शायरी आहे तुमची, रामची खराब आहे. हो तुमचं तुम्हाला लकलाब ना, आमचा आम्हाला लकलाब, जाऊ द्या. आणि म्हणून म्हणायचं आहे कि दोस्त तेरा होश भरा मोश किधर है, और रात में पकड़े गए थे खरगोश वो किधर है. सुबह पकाए गए थे अंडे वो भी रह गए कच्चे. सुबह पकाए गए थे अंडे वो भी रह गए कच्चे. और सब गाने वाले मर गए, सब गाने वाले मर गए, लेकिन कोई उल्लू के पट्टे रह गए, कोई उल्लू के पट्टे रह गए. हां मी तुम्हाला नाही म्हणताय, कोई तुमचं नाव नाही घेतलेलं म्हणणारी नाही, तेवढं ना माझ्यामध्ये नाही आहे. हां. आणि म्हणून मला म्हणायचं आहे माझं गाणं ऐकावं. शाहीर साहेब म्हणतात शायरी उतरायचं तर दमानं उतरायचं, दमानच उतरली ना, बिना दमानं उतरली का नाही. हो. शीशा टूटे, आवाज बढ़ाओ ना भाई इसका, गुल मत जाए, क्या बात है दादा, दिल टूटे आवाज ना आए, साहब डसे तो दोस्त बचावे, और दोस्त डसे तो कौन बचावे, अपने से तो गए रहिया छे, अपने से तो गए रहिया छे, और घर का भेदी लंका ढाए, दुश्मनी की तो
से कोई जानवर नहीं मरते, नहीं नहीं शेर की दहाड़ से कोई जानवर नहीं मरते, नहीं और किसी के शाप से कोई इंसान नहीं मरते। होंगे आप तिरंगे के बहुत बड़े बासिंदे, क्या बात है? होंगे आप तिरंगे के बहुत बड़े बासिंदे। अरे सुरमा भी नीले की पहचान है, ये सुरमा भी नीले की पहचान है। अरे हम भी किसी के बाप से नहीं डरते, हम भी किसी के बाप से नहीं डरते। क्यों? क्योंकि लाख कर चतुराई मगर समुंदर कभी सूख नहीं सकता। नहीं नहीं लाख करो चतुराई मगर समुंदर कभी सूख नहीं सकता। और इस शेरनी के आगे कोई कुत्ता भोग नहीं सकता। आता पुन्हा सांगतो, तसं तुम्ही उदाहरण देऊन सांगता तसं मलाही सांगायची सवय आहे, कारण मी तुम्हाला बोलत नाही, तुम्ही मला बोलत नाही। कुत्रा म्हणजे कोण? कोणत्याच वाघाच्या समोर कुत्रा जाते का? नाही जात। तर मी शेरली तर तुम्ही काय कुत्रा नाही, तुम्ही शेरच आहे तुमच्या शाखेचे, समजलं काय? आणि म्हणून मला म्हणायचं आहे की लाख करो चतुराई मगर समुंदर कभी सूख नहीं सकता, और इस शेरनी के आगे कोई कुत्ता भोग नहीं सकता। अरे हाथ में रहा तो उसे सलाम दिलाएंगे, दिलाओ दिलाओ। हाथ में रहा तो उसे सलाम दिलाएंगे, नहीं तो इस भरी महफिल में उसके सर के बाल नीलाम कर देंगे, उसके सर के बाल नीलाम कर देंगे, सर के बाल नीलाम कर देंगे। आणि म्हणून म्हणायचं काय है, दम है मेरे में वो बात रखती हूँ। कहते हैं कि ऐसे आए कितने और ऐसे गए कितने, आंधी तूफान को है रोका रोका, और ऐसे कितने को हमने उखाड़ के है फेंका। क्या बात है? कहते हैं ये सुरमा का राज है। अरे झुकाते हैं मगर झुकती नहीं साला। हाँ मेरी जान, हाँ मेरी जान। ऐसा है हो, दम सीने में है शायर का। सुमेध वेलसक्र यांच्याकडून 50 रुपये सप्रेमेंट पार्ट्या बऱ्या है। हो दम सीने में है शाहिर का, दम सीने में है शाहिर का, हम आपसे डरते नहीं, दम सीने में है शाहिर का, दम सीने में है शाहिर का, हम आपसे डरते नहीं, दम सीने में है शाहिर का, आज तुमसे मैं डरती ही नहीं, दम सीने में है शाहिर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहिर का, आज तुमसे मैं डरती नहीं। दम सीने में है शायर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहिर का, आज तुमसे मैं डरती नहीं। दूबा मुझ पर है परशुराम की, दूबा मुझ पर है परशुराम की, अरे गैरों से डरती ही नहीं, दूबा मुझ पर है परशुराम की, स्टेज छोड़ के मैं भागती ही नहीं। दम सीने में है शाहिर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहिर का, आज तुमसे मैं डरती नहीं। दूबा मुझ पर है परशुराम की, दूबा मुझ पर है परशुराम की, स्टेज छोड़ के मैं भागती ही नहीं, दूबा मुझ पर है परशुराम की, स्टेज छोड़ के मैं भागती ही नहीं। दम सीने में है शाहिर का, आज तुझसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहिर का, आज तुमसे मैं डरती क्यों? अरे सर झुकाने की आदत नहीं है, नहीं नहीं सर झुकाने की आदत नहीं है, और पीछे हटने की आंसू बहाने की आदत नहीं है। नहीं। सर झुकाने की आदत नहीं है और आंसू बहाने की आदत नहीं है। नहीं। अगर आ गए हम अपने औकात में, घर आ गए हम अपने औकात में, तो पीछे हटने की आदत नहीं है, पीछे हटने की आदत नहीं है। शाहीर साहेबांनी एक प्रश्न विचारला, कोणता प्रश्न? की म्हणे एका बाईचा प्रश्न आहे म्हणे तो प्रश्न म्हणजे तुझ्या नवऱ्याला न ठावती वस्तू दाव, दाव दाव तुझ्या नवऱ्याला न ठावती वस्तू दाव, आणि त्या वस्तूसाठी नवरा बायको मागत धावते,
आणि म्हणते एका सख्या बहिणीनंदा जावा आणि नाही कवडीचा हेवा. शाहीर साहेब तुम्हाला आताही नाही त्याच्या आधी सांगितलेलं आहे की तुम्ही 4 अक्षराची ते वस्तू म्हणता. ती वस्तू आहे गर्भाशय. माझे माय बापा तुमच्या चरणावर माझं डोकं आहे. तुमच्या घरी आया बहिणी आहेत ना, मी एक स्त्री आहे, एका मुलाला जन्म देणारी आई आहे. मला सांगा आपला जो गर्भाशय आहे त्या गर्भाशयाला एकतरी नवरा हात लावते का विचारा बरं. नाही नाही, कोणत्याच नवऱ्याच्या औकात त्या गर्भाशयाला हात लावायची. आता डॉक्टर साहेब म्हणते डॉक्टर जे ऑपरेशन करते तर गर्भाशयाला हात लावून ऑपरेशन करते काय, हात लावत नाही. तो चिमट्याला काढते नाही तर त्याच्या क्लोज हात कधीच लावत नाही. डॉक्टरची गोष्ट सोडा, तुम्ही मला नवऱ्याची गोष्ट बोलताय तुम्ही. शाहीर साहेब डॉक्टरची गोष्ट सोडा, तुम्ही फक्त नवऱ्याची गोष्ट केलेली आहे. तर कोणताच नवरा गर्भाशयाला हात लावत नाही आणि नवरा बायको त्याच गोष्टीसाठी मागत धावते की आज माझा वंशच पुढे गेला पाहिजे, माझा वंशच पुढे गेला पाहिजे. शाहीर साहेब सख्या बहिणीनंदा जावा तर एका आईच्या उदरातून, कोणती का आई असो ना, त्याच मातेच्या उदरातून जन्म घेऊन नंदा जावा बनतात, भावजा बनतात, कोणी मायलेकी बनतात. शाहीर साहेब तर हा गर्भाशय आहे, ज्या गर्भाशयाला नवरा हात लावू शकत नाही. तुम्हाला मान्य करायचं करा नाही तर नका करू, पण नवरा नाही हात लावू शकत गर्भाशयाला, कोणत्याच नवऱ्याची अवकात नाही. आणि नवरा पाहू शकत नाही ती वस्तू, नवरा पाहू शकत नाही ती वस्तू बिलकुल. आणि म्हणून मला म्हणायचं आहे हा पुन्हा शाहीर साहेबांनी गाणं म्हटलं 7 ऋषीचं. वा आपण विचारलं तर विचारता आणि लोकांना विचारलं तर काहून विचारला. तुम्हाला शाहीरचंच गीत आहे का, शायरीचंच गीत आहे का, आणि मग तुम्ही का केले आता. तुम्ही तर 17-60 विचारलं ना, मग आम्ही का असंच चिडावं का तुमच्यावर. आहे ते द्या, नसणे तर नका देऊ वाटलंच तर मग. आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेबांनी 7 ऋषी विचारले 7 वाराचे. तर एक आहे भिंग ऋषी, वशिक ऋषी, अंगरीस ऋषी, अत्री, क्रद, पुलसत्य, पुलाहा, हे 7 ऋषी होते शाहीर साहेब. हे 7 कोणता, पहिला आहे भृंग, दुसरा आहे वैशिक, तिसरा आहे अगिस्त ऋषी, चौथा आहे अत्री ऋषी, 5वा आहे कद्र ऋषी, 6वा आहे पुलसत्य ऋषी आणि 7वा आहे पुलाह ऋषी. हे 7 ऋषी जे होते त्या 7 ऋषीच्या नावावर हे 7 वाराचे नाव पडलेले आहेत. हे 7 वाराचे नाव पडलेले आहेत. तुम्हाला पटत असेल तर हो म्हणजे, नाही असेल तर नाही म्हणजे, तुम्ही सांगून द्या वाटल्यास तर. समजले का. कोणताच शाहीर नाही आहे एकामेकाची उत्तर देते बरोबर. हा एखादीच देणारा. आणि कोणालाच एवढे कोणी सांगतो ना धुरंधर किती बी टॅलेंटेड शाहीर असेल का नाही तरी प्रत्येक पुस्तकाचा अभ्यास करत नाही म्हटलं. हो प्रत्येक अभ्यास जर प्रत्येकाला शायराला आलं असतं का नाही तर असं नसतं राहिलं, धडाधड उत्तर देणं झालं असतं. एवढे मोठे पुस्तक आहेत तर कोणी वाचत बसते का तेवढे सारे. जे आलं ते आलं, नाही तर गेलं त्याला लावत. पण नाही, मेरी मुर्गीची एकच टांगवाला काम आहे, मुजोरीनं मारतात काही लोक, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे चाली तर कोणी घेते म्हणते गाण्याच्या. पुराण्या चाली म्हणा तर पुराण्या चाली बहुत सारे म्हणून झाले आमच्या शाहीर साहेब. समजलं काय. आणि लोकांना आजकालची जनरेशन अशी आहे, लोकांना नवीन घ्यायची सवय पडली आहे. लोकांना ते उद्या काऊन नाही काय हो ना तरी लोकांना नवीन घ्यायची सवय पडली आहे. पुराण्या चाली बहुत लोकांना माहीत नाही आहेत, अर्ध्या पडद्या लोकांना. हा म्हणून म्हणायचं तुम्हाला जे पडतं तुम्ही घ्या. आणि हा एवढा मोठा रईस आणि साबरी 2-2 लाखाचे 4-4 लाखाचे त्याचे कार्यक्रम राहतात. त्याबरोबर म्हणा पुराण्या गायकाला एकतरी एवढा पैसा, हा पुराण्या चालीवाल्याला एकही एवढा पैसा भेटत नाही. ह्या या त्या रईस आणि साबरीले 4-4 लाख रुपये एका राईटचे भेटत. काऊन भेटतात ना, दिवाने आहेत लोक त्याचे. आणि म्हणून म्हणायचं आहे वो हिम्मत और हौसला भी है, अरे हुनर को जानती भी हूँ. शायरी बनना कोई कला नहीं, शायरी करना कला है. क्या बात है. शायरी बनना
और जो सच्चाई से लफ्ज बोले उसका दुनिया में बोल वाला है। और ऐसे कई पाखंडियों का तो मुंह काला है, ऐसे पाखंडियों का तो कहीं मुंह काला है। आणि म्हणून म्हणायचं आहे बकवास है तुम में कोई दम नहीं, नहीं नहीं, सिर्फ तुम्हारा बकवास है तुम में कोई दम नहीं, और फर्जी है तुम्हारा नशा वो कोई राम नहीं। सब्जी तब लगेगी अच्छी उसमें जरा नमक चाहिए, डालो डालो। सब्जी तब लगेगी अच्छी उसमें जरा नमक चाहिए, और सुरमा के साथ टकराना है तो उसमें जरा धमक चाहिए, उसमें जरा धमक चाहिए, उसमें जरा धमक चाहिए। क्यों म्हणून म्हणायचं आहे शायर साहब, सुनेगा व्यवहार बता देते हैं, बातों में अपना व्यवहार बता देते हैं, और कुछ अच्छा न लगे तो अपना संस्कार बता देते हैं, कुछ अच्छा ना लगे तो अपना संस्कार बता देते हैं। कहते हैं औरत को कोई देवी माँ और कोई जाने क्या क्या, कहते हैं औरत को कोई देवी कोई माँ और कोई जाने क्या क्या, और इसके अनुसार अगर ना चली, और इसके अनुसार अगर ना चली तो रंडी और छिनार बता देते हैं, रंडी और छिनार बता देते हैं। असे काही काही माणसं आहेत, हा चांगले तर गुण गावाचे, पण इक पाठीमागे रंडी म्हणून टाकायचं अशी गोष्ट आहे। आणि म्हणून म्हणायचं आहे से